इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोते हो, कालच्या कार्यक्रमात विनोदी पण प्रबोधन करणारं लोकनाट्य कोकणचा साज संगमेश्वरी बाज या नाटकाचे निर्माते आणि सूत्रधार सुनील बेंडखळे यांच्याशी आपण गप्पा मारल्या. सुरुवात कशी झाली, लिखित स्वरूपातली संहिता न वापरता हळूहळू एक एक प्रसंग रंगवत जातात आणि वास्तवात घडणाऱ्या घटनांमधून गावामध्ये मोठी मंडळी गप्पा मारतात, त्यातून होणारे विनोद आणि खास आपल्याकडच्या लोककला आणि लोकगीतं यांचा समावेश आपल्या कार्यक्रमात करतात. रोज घडणाऱ्या घटनांचा आढावा यात घेतला जातो आणि त्यातून विनोद आणि प्रबोधनही होतं. या लोकनाट्यातल्या काही कलाकारांना मोठं व्यासपीठही मिळालं आहे, तेही या कार्यक्रमाच्या माध्यमातून. हे सगळं करत असताना कार्यक्रमाचं अर्थकारण आणि मुख्य म्हणजे 20-22 कलाकारांना अनेक वर्ष एकत्रितपणे सांभाळून घेऊन प्रयोग करत राहणं, हे सगळं कसं जमवतात याविषयी आजच्या भागात जाणून घेणार आहोत. कोकणचा साज संगमेश्वरी बाज या कार्यक्रमाचे निर्माते आणि सूत्रधार सुनील बेंडखळे उर्फ तात्या गावकर कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. उचला उचला पंचारती हो लावा लावा ज्ञान ज्योती. उचला उचला पंचारती हो लावा लावा ज्ञान ज्योती. घोडास्वार हरी आरती संचारला. घोडास्वार हरी आरती संचारला. घोडास्वार हरी आरती संचारला. आता आपण वळूया 98व्या नाट्य संमेलनाकडे. तर तिथेही तुमचं सादरीकरण झालं होतं, तर त्याविषयी सांगा ना. 98 नाट्य संमेलनाचं वैशिष्ट्य असं होतं मुलुंडला झालेलं, ते सलग 60 तास चाललेलं. बर. आणि त्या 60 तासामध्ये सलग ती सादरीकरणं सलग होती. हां. म्हणजे रात्री पण आणि दिवसाभर पण असं होतं ते. मग त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र कव्हर केला होता. मग त्याच्यात आपल्या इकडचा रत्नागिरी जिल्ह्यातलं ज्या लोककला वगैरे आहेत त्याच्यासाठी रत्नागिरी शाखेने आमची निवड केली होती. मग त्याच्यामध्ये आम्ही मग काय केलं की नमन तर दाखवायचंच, प्लस आम्हाला 20 मिनटं दिलेली आणि त्या 20 मिनिटामध्ये आम्हाला नमन पण टाकायचं होतं आणि म्हटलं आपल्या बोलीभाषेसाठी आमचं बालवाडीचं स्किट जबरदस्त होतं. त्या म्हटलं ते अशा 2 गोष्टी आपण 20 मिनिटात कशा तरी करायच्या, पण ते करायचं असं आमच्या डोक्यात होतं. आणि आमचा रात्री 1 वाजताचा टायमिंग होता. तो उशीर ते पुढे गेलं आणि आम्हाला 5:30 वाजता पहाटे मिळाला टायमिंग. 5:30 वाजता मिळाला आणि दिवसभर आम्ही आदल्या दिवशी दिवसभरच होतो ना सगळे तिकडे. मग सगळे सेलिब्रिटी तिकडे नाट्य संमेलनाला तुम्हाला माहिती आहे सगळे कलाकार येतात आणि आमची मुलं मग राधिका आली शनाया आली मग तिच्याबरोबर फोटो काढ, ह्याच्याबरोबर फोटो काढ, ह्यांच्याबरोबर फोटो काढतच दिवसभर होते तिकडे. दिवस त्याच्यात गेला आमचा. आणि रात्री आमचा हा प्रयोग झाला 5:30ला प्रयोग झाला. आणि काय आमच्या अगोदरचं जे होतं ना ते जरा थोडं रटाळवाणं झालं, त्यामुळे लोक झोपली होती नाट्यगृहामध्ये. हे एसी मस्त चालू होते. आणि आपलं जेव्हा नमनाचा पहिला आपण मृदुंग सुरू केला, बेदाम बेदाम नाम बेबे बेदाम नाम बेबे, तर त्यावेळी जे काय शिट्ट्या आणि टाळ्या सुरू झाल्या, ते झोपलेले पण उठले आणि ते म्हणले हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे. आणि मग झालं ते सुरू. आणि मग आमचं 20 मिनिटाजवळ 25 मिनिटावरती गेलं. मंगेश कदम होते तिकडे मॉनिटरिंग करायला की बाबा संपलं म्हणून सांगायला. आणि ते सगळं झाल्यावरती मग त्यात आम्ही ते बालवाडी पण दाखवली आणि नमन पण दाखवलं. ते स्वतःच इतके रमून गेले की जाऊ दे, पुढे गेला तरी कार्यक्रम हरकत नाही असं झालं. आणि सगळा कार्यक्रम संपल्यानंतर ज्या लोकांबरोबर आमच्या मुलांनी फोटो काढले होते ते लोक येऊन आमच्या मुलांबरोबर परत फोटो काढायला. मी तेच म्हणणार होते पुढे की आपल्याला ना कोकणात राहताना असं वाटतं की आपल्याला पण असं मुंबईत जाऊन थोडंसं चमकायला मिळालं तर आवडतं, प्रत्येकालाच आवडतं, का नाही. पण खरंच आपल्याकडच्या ज्या कला आहेत त्याच्यामध्ये आपली मास्टरी आहे. आणि असं होतंच की सुरुवातीला आपण त्यांच्याबरोबर फोटो काढतो, पण नंतर ते लोक सुद्धा प्रेमाने आपल्याबरोबर फोटो काढून घेतात त्यांचा. अशा घटना घडतातच. नाट्यसंमेलनातली आठवण तुम्ही सांगितलीत, पण 600 प्रयोग झालेत
तर हे 600 प्रयोग करताना प्रत्येक वेळेला एखाद्या गावामध्ये जाणं, तिथे कार्यक्रम करणं आणि तिथून परत येऊन आपापल्या कामाला सकाळी उठून जाणं, हे सगळं करण्याकरता आपल्याला वाहन लागणार. तर वाहन असो किंवा खाण्यापिण्याची व्यवस्था असो, कपड्याची व्यवस्था असो, या सगळ्याचं अर्थकारण कसं काय जमवलं? मुळात जर बघायला गेलात ना तर ह्या लोकनाट्याच्या माध्यमातून कोकणातल्या अनेक नाट्य संस्थांना किंवा जे थिएटर करतायत हं. त्यांच्यासाठी एक मेसेज जाऊ शकतो की आपण जर सहकाराच्या माध्यमातून एकत्र आलो हं. तर हा थोडक्यात सांस्कृतिक क्षेत्रातल्या सहकाराचं एक उदाहरणच आहे. हं. म्हणजे आता एवढ्या प्रयोगांना गाडी लागली हं. तर ती गाडी तो एक बिझनेस एस्टॅब्लिश झाला. हं. त्याच्यानंतर साऊंडचा झाला, हं. लाईट्सचा झाला आणि प्रत्येक कलाकाराला पण थोडंफार मानधन मिळतं. हं. नाहीतर मग आपण जी नाटकं करतो त्याच्यामध्ये खिशातले पैसे जातात. हं. मग हे आम्ही अनुभव पूर्वी घेतलेले आहेत. हं. तर- सातत्य करायचं असेल, कार्यक्रमांचं तुम्हाला आकडा वाढवायचा असेल, तर प्रत्येकाला थोडंफार तरी मानधन मिळणं गरजेचंच गरजेचं आहे. आहे. आणि दुसरी गोष्ट कशी असतं, आपण जे करतो त्याच्यातून समाधान पण आपल्याला मिळतं ना. हो. म्हणजे हौस आहे म्हणून ठराविक लिमिट पर्यंत ठीक आहे. हं. आणि दुसरी गोष्ट कशी असते की तुम्ही काय देताय. म्हणजे आता बऱ्याच जणांची ओरड असते की आयोजकांचं बजेट नसतं हं. म्हणून मग ते करायला सांगतात कमीमध्ये. म्हणजे आपण ते उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर 15,000 नाटक करतात. 15,000 नाटक करणं शक्य आहे का? हं. ते आपले सेट लागतो, मेकअपवाला असतो, हे पण तुम्ही जर क्वालिटी जर दिली, तुमच्या प्रोडक्टमध्ये क्वालिटी असेल तर नक्की तुम्हाला लोक पैसे देतात. हं. त्याच्यामुळे आता आम्ही बऱ्यापैकी पैसे सांगतो, लोक ते आवर्जून देतात, हं. परत बक्षिसं पण मिळतात हं. आणि त्या अनुषंगाने मुलांना पण पैसे मिळत आहेत. प्लस हे सांगितले हे बिझनेस पण एस्टॅब्लिश झाले त्याच्यातून. हं. हे कसं झालं, हे सगळेजण एकत्र आम्ही राहिलो हं. आणि मी सुरुवातीच्या वेळी तर खूप कमी मानधन मिळायचं. हं. काही ठिकाणी आम्ही असेच केले. हं. तिथे आपण तो थोडा बिझनेस फंडा डोक्यात ठेवला पाहिजे. जाहिरातीसाठी आपण पैसे देतोच की नाही हं. एखादं प्रोडक्ट चालवण्यासाठी, हं. तर ते केलं समजायचं. हं. पण नंतर थोडक्यात इथे बिझनेस माइंडेड माणूस पण लागतो हं. हं. की कुठे कधी कसं काय वागायचं, कुठे हं. काय कुठला खड्डा कुठून भरून काढायचा. हं. तर हे पण तर हा व्ह्यू ह्या नवीन जे आता नाटक करतायत किंवा नाटक बसवतायत ज्यांना चालवायचंय हं. त्यांनी हे डोक्यात ठेवून केलं पाहिजे. बाकीच्या लोककलांसाठी जर आयोजक पैसे मोजतायत हं. तर तुमच्यासाठी का नाही मोजणार? हं. तुमच्यामध्ये पण तेवढं कॅलिबर असलं म्हणजे आपल्या त्या नाट्य कलाकृतीमध्ये सुद्धा तेवढं ताकद असली पाहिजे हं. सादरीकरणामध्ये. हं. आणि असते, हं. नाही असं नव्हे, असते, कारण मेहनत रिहर्सल्स वगैरे किती. तर हा एक सहकाराचा एक चांगलं उदाहरण कोकणातलं म्हणता येईल सांस्कृतिक क्षेत्रातलं. हां, हां, हां. सहकाराचं उदाहरण म्हणता येईल. याच्याच बरोबर मला असं वाटतं तुमच्यामध्ये जे कलाकार आहेत त्यांना सुद्धा वेगळ्या ठिकाणी स्टेज मिळत असेल तर त्याविषयी थोडंसं सांगा ना. तुमच्यातले जे कलाकार आहेत त्यांना इतर ठिकाणी सुद्धा बोलावलं जातं. नक्कीच. मी जर मेन असेल तर मीच सगळं मेन हँडल करणार, हां. मलाच मेन रोल पाहिजे, मीच सगळं करणार, हं. हे आमच्या याच्यात होत नाही. हं. कारण आमच्यामध्ये आता प्रभाकर डावलांसारखे मातब्बर कलाकार सुद्धा याच्यामध्ये होते. नंतर मग वयोमानव परतवे, त्यांना ते देवरुखातून झेपे नाही जाणं येणं वगैरे जागरण, त्याच्यामुळे ते थांबले. सचिन आला. सचिन आज कुठच्या कुठे गेलाय बघताय तुम्ही. मग त्याला जर आम्ही असं लिमिटेशन घालून ठेवलं असतं की बाबा नाही बाबा तू इकडे आहेस म्हणलं. सचिन म्हणजे सचिन काळे, सचिन शिवरामचं काळे. पात्र शिवरामचं पात्र करणारा सचिन काळे. हां. त्याचं तो हवा योद्ध्यामध्ये तो सिलेक्ट झाला. हां. तिथून ही देवखेळ वेब सिरीज केली. हां. काल परवा आलेला तुंबाडच्या मंजुळामध्ये पण तो आहे. हां. तर हे आता होत चाललेलं आहे ना. हां. मग हे जर सुरुवातीला ज्यावेळी तो बाहेर जात होता त्यावेळी जर आम्ही सांगितलं असं त्याला असं नाही, एक तर हे तर कर नाही ते तर कर, हां. असं जर झालं असतं तर काय झालं असतं. हां. ह्या संकुचित बुद्धी ठेवून करायचं नाही. हां. तर त्यामुळे बऱ्याच जणांना, तर आमचे रामभाऊ सुद्धा, रवींद्र गोंदबरे, अनेक OTT वरच्या वेब सिरीज मध्ये हां. त्यांनी काम केलेलं आहे. वेब सिरीज मध्ये काम केलंय, हां. शॉर्ट फिल्म मध्ये काम केलंय, वा. एक छोटी हां. सिरियल मध्ये हां. छोटीशी भूमिका केली. हां. तर हे कशामुळे घडलं, त्या कार्यक्रमाला घडलं. हां. आणि आमचे मित्र सुनीलजी बेंडकेले हां. खरोखरच सर्वांना असे सांभाळून घेतात की हां. माणूस बाहेर गेलाच नाही पाहिजे. हां. हां. ओढ वाटते पुन्हा हां. पुन्हा कार्यक्रमामध्ये असण्याचे. हा, तर अनेक आणि दुसरे ग्रुप सुद्धा त्यांना विचारतात की हां. बाबा आमच्याकडे करशील का, हां. आमच्याकडे या. हां. म्हणजे आता विशेषतः नमनाचे ग्रुप आमच्याकडे भरपूर व्हायला लागलेले आहेत. हां. म्हणजे प्रोफेशनल नमनाचे. हां. तर मग हे आमच्या गवळणी वगैरे खूप छान करतात मुलं. हं. मग त्यांना तू ये, हं. मग ते म्हणतात नाही आम्ही इकडे करतोय, मग तिकडे नसेल तेव्हा आमच्याकडे या, हं. असे सुद्धा ऑप्शन असतात त्यांना.
हे होत जात आहे त्याच्यामध्ये. त्यावेळी राजेश देशपांडे आले होते आमच्या 250व्या प्रोग्रामच्या वेळी. तर त्यावेळी सुद्धा त्यांनी म्हटलं होतं की मी ह्या टीमला घेऊन नाटक वगैरे करणार. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, पण ती व्यावसायिकची गणितं वेगळी असतात. सतत महाराष्ट्र दौरे असतात, आमच्या मुलांचे जॉब वगैरे आहेत, जमण्यासारखं नव्हतं तेवढं. त्यांनी सांगितलं तसं केलं होतं तसं. मग नंतर रोहनदादा मापुसकर होता, त्याने तर काही जणांना आम्हाला सिनेमातून चान्स दिले. मी स्वतः ठाकरेमध्ये काम केलंय, त्याच्यानंतर कोणी घर देतं का घर वगैरे अशा सिनेमातून झालंय. लंपन वेब सिरीजमध्ये काम केलंय मी. तर हे हळूहळू होत जात आहे आणि त्याचा म्हणजे कोकणच्या साथचा फायदा होतोय. आणि आता बऱ्यापैकी आमच्या ह्याच्यातले सगळे सेलिब्रिटी झालेले आहेत. म्हणजे बाहेर मार्केटमध्ये फिरताना सुद्धा प्रत्येकाला कोण ना कोणतरी लोक विचारत असतात आणि युट्यूबच्या माध्यमातून खूप प्रसिद्धी मिळालेली आहे. साधारण मला वाटतं 10 ते 12 वर्ष झाली हा प्रयोग सुरू होऊन, आणि आज तगायत ह्याचे 600च्या वर प्रयोग झालेले आहेत. तर हे सगळं करत असताना एक माणूस म्हणून आपली समाजाची काही बांधिलकी आहे. तर या दृष्टीने सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे. कुठल्याही संस्थेकरता एखादा प्रयोग करायचा असेल तर तो सुद्धा केलेला आहे, किंवा शिष्यवृत्ती द्यायची असेल तर त्याकरता सुद्धा तुमच्या संस्थेने दिलेलं आहे. तर त्याबद्दल थोडंसं. नक्कीच. कसं आहे, आपण ज्या समाजातून मोठे होतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. आणि हे तर आम्ही कोकणातल्या समाज जीवनावरतीच करत असलेलं लोकनाट्य आहे. त्यामुळे पैसे मिळवणं हा जास्त मोठा हेतू नसला तरी सुद्धा आपल्यामुळे जर आता बऱ्यापैकी ग्लॅमर मिळालंय तर आपण काय करू शकतो या विचारातून तिवरे धरणमध्ये आपल्या इथलं फुटलं, घरं वाहून गेली, लोकांचं पण खूप नुकसान झालं. मग त्यावेळी त्यांच्यासाठी आम्ही रत्नागिरी नाट्य परिषदेच्या शाखेच्या संयुक्त विद्यमाने सावरकर नाट्यगृहात एक प्रयोग लावला होता. मदत निधी जमवणे जवळपास 1 लाख रुपये जमा झाले होते. आम्ही ते तिथे जाऊन देऊन आलो तिथल्या लोकांना. त्यानंतर चाफ्यातल्या एका मराठी शाळेच्या मदतीसाठी प्रयोग केला होता. तर त्याच्यामध्ये आम्ही काय, आमचं फक्त खर्च तेवढा घेतो, बाकी सगळं जे काय जमेल ते सगळं त्या शाळेला देऊन टाकायचं. खर्च म्हणजे लाईट, साऊंड, हा जो खर्च आहे तो, ट्रान्सपोर्ट. बाकी कलाकार कोण काय मानधन घेत नाहीत. त्याच्यानंतर वाघांब्यातल्या एका शाळेसाठी केला होता. त्याच्यानंतर आपल्या रत्नागिरीतले गायक तुम्हाला माहितीच असतील, आनंदजी प्रभुदेसाई, त्यांचा खूप या कलाकृतीवरती जीव होता. आणि मी त्यांच्यासोबत काम केलेलं असल्यामुळे काही दिवस त्यांच्याकडे गाणं सुद्धा शिकायला होतो. त्यामुळे ते मला ते सांगायचं, हे गाणं म्हणजे त्यांचं ते ओम नमो नारायणा वगैरे जे आहे ते तू त्या नमनामध्ये घे, तो नारद असं असं म्हणत येईल. आणि त्यांनी मला चिपळ्या सुद्धा भेट दिल्या होत्या, ह्या ठेव तुझ्याकडे म्हणून, आहेत आमच्याकडे अजून. सो त्यांचा खूप याच्या होता. आणि त्यांनी स्टारच्या माध्यमातून अशा प्रकारचं काम केलेलं होतं नाटकातलं. तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही त्यांच्यासोबत काम केलं. तर त्याच्यामुळे त्यांना ते खूप आवडायचं. मला नेहमी म्हणायचे, आज काय कसं झालं वगैरे असं. तर त्यामुळे आणि आजारपणामुळे ते लवकर आपल्यातून निघून गेले. मग आम्ही एका मुलीला 1 वर्षासाठी शिष्यवृत्ती दिली होती त्यांच्या नावाने, गाणं शिकण्यासाठी, जी गावातून येते आणि ती इथे शिकते. अजूनही एक मुलगी आमच्या गावातलीच आहे, तिला सुद्धा आम्ही त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती देऊन तिला गाण्याचा क्लास चालू आहे. तर अशा प्रकारचं सामाजिक कार्य सुद्धा त्याच्यातून चालू आहे आमचं. की तीच भावना की आपण समाजातून मोठे झालो, आपल्या आजूबाजूचा समाज आपल्याला घडवत असतो, त्याचा प्रभाव आपल्यावरती असतो, तर त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो. मग असं जरी देता नाही आलं तरी तसं कसं देता येईल, ही भावना त्यामागची असते आणि त्यातून ही कामं चालू आहेत. करोना काळामध्ये थोडंफार सगळ्यांनाच आपापल्या गावाकडे यावं लागलं होतं, आणि त्यातून बरेच जण गावामध्ये स्थिर झाले, सेटल झाले, आणि इथेच काहीतरी उद्योगधंदा करून आपण पुढचं जीवन इथेच व्यतीत करूया असं सुद्धा झालं. तर मला वाटतं तुमच्या या लोककलेमध्ये त्याचा समावेश होतच असतो की कोकण भकास न होता पुन्हा पहिल्यासारखं हिरवगार तर आहेच, पण इथली घरं सुद्धा माणसांनी भरून जातील याकरता तुम्ही नेहमी आवाहन करत असता. त्याविषयी थोडंसं. नक्कीच. आम्ही त्याच्यातून जो सामाजिक संदेश देण्याचा जो आमचा उद्देश असतो, तर त्याचा खूप परिणाम म्हणजे असं पटकन दिसून येत नाही, पण तो खूप होत असतो. म्हणजे आता यंदाच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही घेतलात ना, तर शेती टाकू नका, तुम्ही शेती करा. आपल्याकडे पाणी मुबलक आहे, रेशनवरती फुकट मिळते म्हणून काय झालं, उद्या जर अचानक हे बंद पडलं ना तर आपल्याला परत 0 पासून सुरू करायला लागणार आहे. तो शेती आहे ती वाढवा, किंवा ज्यांनी थांबवली त्यांनी करायला सुरुवात करा. तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल, यंदाच्या याच्यामध्ये
दोघा जणांचे मला फोन आले की तुमचं ते बघून आम्ही एवढं भारावलोय की यंदा आम्ही शेती सुरू केले. वा. एकाने सांगितलं मी काही दले करायचे सोडले होते ते यंदा सगळे दले लावणार आहे म्हणतो मी. तर तो एक झालाय. दुसरी गोष्ट आमच्या मुंबईतल्या प्रयोगाच्या वेळी आम्ही ते सांगतो ना की तुम्ही मेट्रो सिटीमध्ये येताय आणि इकडे येऊन जॉब काय करताय, तर स्वीपर, हाऊसकीपर, सिक्युरिटी गार्ड्स ह्यांना फ्युचर नाहीये. म्हणजे 50 आणि प्रत्यक्षात राहायची व्यवस्था सुद्धा इतकी खूप खालच्या पातळीची असते की ज्यांची इथे भली मोठी घरं असतात. हो, ते तिकडे झोपडपट्टीत राहतात. हा. असं असतं. तर तुम्ही 60 वर्ष झाली की तो तुम्हाला पाठवून देणार. त्या पुढच्या तुमच्या आयुष्याची तरतूद नसते की बाबा तुम्हाला 20-25 हजाराची पेन्शन लागू होणार आहे, असं काही नसतं. मग परत तुम्ही गावाला येऊन 0 पासून सुरू करता. मग इथली मोलमजुरीची कामं काय असतील ती सुरू करता. जर चांगले जर जॉब नसतील तुम्हाला इकडे तर इथे थांबा. आज पर्यटनाला खूप वाव आहे. आमची साधी घरं जरी आपण मातीची करून जरी ठेवली ना तर त्याच्यामध्ये राहायला लोक विकेंडला येणारी खूप आहेत. आणि इंटरनेटच्या माध्यमातून शोधायला सोपं जातं. हो हो हो. तर हे करणं गरजेचं आहे. तर हे असं आम्ही आवाहन करत असतो. तर त्या मुंबईतल्या एका प्रयोगाच्या वेळी मुंबई पोलीसमध्ये आपल्या साखरपेचे एक गृहस्थ कामाला होते आणि त्यांची मिसेस हॉस्पिटलला स्टाफ नर्स, ते दोघं कपल आलेले होते. आणि ते शो संपल्यानंतर ग्रीन रूम मध्ये येऊन त्या मॅडम तर अक्षरशः रडत होत्या. त्यांना काय बोलावं सुचे ना, मला कळलं मी काय करू. मनातल्या भावना सगळ्या तिथे समोर आल्या. असं झालं. त्या म्हणाले आमचं पण हेच असतं की आपल्या लोकांना कळत नाही तुम्ही इथे येऊन काय करताय. जर चांगले जॉब नसतील तर तुम्ही तिकडे राहून वैभव निर्माण करू शकता. एखादा जर पर्यटनाचा आणि आरोग्य संपन्न जीवन सुद्धा जगू शकता. खर्च कमी तुम्हाला, गावात सोर्सच नाही, काय कुठे खर्च करणार तुम्ही. तुमचा खर्च कमी होतो, गरजा कमी होतात आणि तुम्हाला हवा शुद्ध मिळते, मनशांती मिळते. हे सगळं आहे. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही इथून आपलं गाव सोडून शहरांकडे जाता, तिथे कदाचित तुम्हाला पैसे मिळत असतील पण मनशांतीसाठी पुन्हा आपण गावाकडेच येतो. सध्या तुमच्याकडे 20 ते 22 कलाकार आहेत आणि कार्यक्रमाला प्रतिसाद मिळत असतो. पण अनेक कलाकार याच्यामध्ये असल्यामुळे त्या सगळ्यांचं टायमिंग जमवून आणणं हे कसं शक्य होतं. आणि तुमचे जे साथीदार आहेत तर ते पहिल्यापासून आजपर्यंत तेच आहेत, संगीत देणारे आणि काम करणारे कलाकार सुद्धा. तर या सगळ्यांची जंत्री कशी काय बांधता? प्रत्येक जण आपलं समजून करतोय. म्हणजे आता आमच्या याच्यामध्ये प्रत्येकाची कामं विभागून दिलेली आहेत. म्हणजे थोडक्यात गावामध्ये जसं चालतं ना तसंच हे आमच्या ग्रुपमध्ये चालतं की म्युझिकचा भाग जो आहे तो मंगेश मोरे, मंगेश चव्हाण बघणार. तिकडे मी लुडबुड करणार नाही. तिथे कोण येणार नसेल किंवा कोणाची प्रॉब्लेम असेल, अडचण असेल तो त्यांचं ते बघतात. त्याच्यानंतर नेपथ्य लावण्याची ही जी काही जबाबदारी आहे हे आमचे रानपाटकर म्हणजे हे सगळं बघतात. ते अगदी गुंडाळणे, ते पिशवीत भरणे, ते जागेवर आणून ठेवणे, ह्याची सगळी जबाबदारी त्यांची. काय हरवलं तर त्यांनी त्याचं काय ते बघायचं. म्हणजे कसं हरवलं, काय हरवलं, हा लाईट्स लावण्यासाठी वगैरे, साऊंड लावण्यासाठी हे आमचे निवडीकर असतात. निवडीतल्या जी मुलं आहेत ती. आणि हे असं प्रत्येकाचं प्रत्येकाला करून दिल्यामुळे आम्ही 15 मिनिटात सुद्धा जाऊन शो सुरू करतो. तिथे गेलो की लोकांना प्रश्न पडतो कधी कधी, कारण आमचे हे सगळे कामावाले आहेत, ते सगळे 6 वाजता सुटतात. मग त्याच्यानंतर आम्ही 6:15, 6:30 निघतो इथून. ते बिचारे डायरेक्ट कामावरून गाडीत बसतात. त्यामुळे खेळ चिपळूणला वेळेवर ते अगदी कट टू कट पोहोचतो. तिथे 10चा असेल तर आम्ही 9:30 पर्यंत पोहोचतो. 15-20 मिनिटात जेवायचं. मग लोकांना, आयोजकांना प्रश्न पडतो की तुम्ही हे तयारी करणार कधी. ते साऊंडवाला आमचे जाऊन अगोदर जोडतात, त्यामुळे तेवढी वातावरण निर्मिती झालेली असते. पण स्टेज उघडच असतं ना सगळं. पण ह्या सगळ्या प्रत्येकाला दिलेल्या जबाबदाऱ्या ते प्रत्येक जण आपलं समजून पार पाडतात. त्याच्यामुळे 15 मिनिटात आमचा सेट तयार होतो. आम्ही कार्यक्रम चालू करतो. हे एवढं आता अंगवळणी बसलेलं आहे. ट्रान्सपोर्टवाल्याला सुद्धा आमच्या ग्रुपवरती घेते, त्याला सुद्धा वेगळा फोन कोण करत नाही की बाबा उद्या गाडी लागणार आहे रे, कुठली गाडी पाठवणार, काय नाही. तो ग्रुपवरती आहे. ते फक्त सकाळी एक मेसेज टाकायचा, आज संध्याकाळी गाडी अमुक वाजता अमुक अमुक इथून सुटणार आहे, कोण कोण कुठे बसणार आहे ते सांगा. हे काही असे अलिखित नियम घालून दिलेले आणि ते सगळे फॉलो करतायत, आपलं समजून करतायत. त्याच्यामुळे हे सगळं सगळ्यांचं सहकाराचं, त्यासाठीच बोललो की हे सहकाराचं उत्तम उदाहरण आहे. मी असलो तरी सुद्धा कसं निमित्त मात्र आहे त्याला. आणि हे सगळ्यांनी बघितल्यामुळे बाकीचं जे असतं, आयोजकांशी संपर्क साधणे, त्यांच्या संपर्कात राहणे वगैरे, ह्या गोष्टी करायला मला तेवढा वेळ मिळतो. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. जाता जाता मला आणखीन एक सांगा की आपल्या पुढच्या योजना काय आहेत?
हा प्रयोग आम्ही करतोय तर बऱ्याच ठिकाणी हा होतोय आणि एका ठिकाणी त्या 7-7, 8-8 वेळा पण झालेला आहे. त्यामुळे आता रिसेंटलीच आमच्या या प्रयोगाला 600व्या प्रयोगाला 500व्या प्रयोगाला दोन्ही वेळी आपल्या कोकणातले सुपुत्र प्रभाकर मोरे आलेले होते. ते सुद्धा अगदी म्हणजे ओंकार भोजने, प्रभाकर मोरे हे आम्ही नुसतं आपलं घाबरत त्यांच्याकडे शब्द टाकला की ह्यांना आम्ही काय करतो हे माहिती आहे की नाही, ओळख आहे की नाही आमची, म्हणून आम्ही असं लोकनाट्य करतो, कोकणचं साज वगैरे ते मला माहिती आहे आम्हाला, आम्ही युट्यूबवर बघतो तुमचं, हे आम्ही करतो हे सेलिब्रिटींपर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी सचिन हवाई जाऊन पोहोचला ना त्यावेळी आम्हाला कळलं, सचिन आम्हाला सांगत आला कारण हे सगळं आपलं बघतात त्यांनी बघितलेलं आहे आणि ते हे करतात. म्हणजे निखिल बने जो आहे त्याचे बाबा तर ते आमचे बालवाडीने हे रोज बघतात ते. तर त्या निमित्ताने हे सगळे आमच्या संपर्कात आलेत. त्यामुळे एक नवीन प्रोजेक्टच्या डोक्यामध्ये आहे की अजून बाकी कॅरेक्टरना घेऊन, आमच्या लोकांना घेऊन अजून एक वेगळी कलाकृती तयार करायची. सेम म्हणजे कारण आपल्या इकडचे लोककला पण एवढे आहेत ना की त्या ह्याच्यात सुद्धा आम्हाला 3-3.5 तासात दाखवता येत नाहीत. दुसरी गोष्ट आपल्या कोकणातले जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा पटकन ह्याच्यात मांडता येत नाहीत. तर ह्याचं थोडक्यात अपडेटेड व्हर्जन असेल, ते लोकनाट्याचं स्वरूप आहे त्याला सुद्धा. तर ते असं डोक्यात चालू आहे, येणाऱ्या काळामध्ये होईल ते. आता येणाऱ्या गणपतीमध्ये येईल का? हा अजून थोडा कालावधी लागेल. प्रयत्न तोच आहे गणपतीपासून चालू करायचा. बघूया आता कारण त्यासाठी गणपतीपासून सुरू झालेलं मे महिन्यापर्यंत सुरू राहतं हो असं जनरली आपल्याकडे असतं. हो तर तर ते आहे, बघूया ह्या गणपतीपर्यंत येईल ते, असं चालू आहे त्याचे प्रयत्न. कार्यक्रमाचा शेवट एका छानशा गीतानं करूया. आमचे भजनातले गुरु आहेत प्रवीण सावंत देसाई म्हणून, तर त्यांनी त्यावेळी हे जाकडीसाठी वगैरे असं गाणं लिहिलं होतं. आम्ही भजनासाठी लिहिलं होतं पण ते जाकडीत चपकल बसलं की आपल्या कोकणचा गोडवा त्या गाण्यातून सांगायचा की कोकण कसं आहे. म्हणजे स्पेशली आपण तर रत्नागिरी म्हणून आपण रत्नागिरीचं सांगणार, तर ते गाणं आहे, ते आपण घेऊया. चालेल. आंब्याची गोडी चाखावी थोडी, आंब्याची गोडी चाखावी थोडी, राखून मराठीचा मान. बघा एकदा तरी आमची रत्नागिरी, कोकणच्या मातीची शान. बघा एकदा तरी आमची रत्नागिरी, कोकणच्या मातीची शान. आंब्याची गोडी चाखावी थोडी, आंब्याची गोडी चाखावी थोडी, राखून मराठीचा मान. बघा एकदा तरी आमची रत्नागिरी, कोकणच्या मातीची शान. बघा एकदा तरी आमची रत्नागिरी, कोकणच्या मातीची शान. येता चिपळूण तालुक्यात लागे परशुरामाचा घाट, लागे परशुरामाचा घाट, लागे परशुरामाचा घाट. वसई मंदिर हे डोंगरात, खाली वशिष्ठीचा हा थाट, खाली वशिष्ठीचा हा थाट, खाली वशिष्ठीचा हा थाट. परशुरामाने भूमी निर्माण करूनी, परशुरामाने भूमी निर्माण करूनी, दिले आम्हा वरदान. बघा एकदा तरी आमची रत्नागिरी, कोकणच्या मातीची शान. बघा एकदा तरी आमची रत्नागिरी, कोकणच्या मातीची शान. बघा एकदा तरी आमची रत्नागिरी, कोकणच्या मातीची शान. काय मंडळी, कसा वाटला कार्यक्रम? मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अगदी धमाल झाला की नाही? तेव्हा परत भेट आहेच. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमातून पूर्वाला द्या निरोप. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य